नमस्कार. आज शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पपई खायला भेटणार आहे. सध्या बाजारामध्ये पपई हे फळ आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसतंय. पपया पिकलेल्या आहेत, तर मुलांना पपई खायला देऊयात असा विचार मनामध्ये आला ना. आज आपण पपया आणल्यात खायला. बालमित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पपई या फळामध्ये अजीवनसत्व सर्वात जास्त असतं. खूप जास्त प्रमाणामध्ये अजीवनसत्व आपल्याला भेटतं आणि अजीवनसत्व जर आपल्याला नाही भेटलं तर आपल्याला रातआंधळेपणा नावाचा आजार होऊ शकतो. रातआंधळेपणा. दुसरी एक गोष्टी पपई बद्दल सांगायचं म्हटलं तर आपण बघा, विज्ञानामध्ये ही गोष्ट शिकतो की एक बी असणारे फळं, अनेक बिया असणारे फळं. एक बी असणार जसं कोण सांगते मला? एक बी असणारा फळ सांग. बोर. बोराला एकच बी असते. जांभूळ, आंबा, बरोबर आहे. आणखी सांगता येईल कोणाला? एकच बी असते त्या फळामध्ये. आवळा, बरोबर आहे. तर अनेक, एक पेक्षा जास्त, मग दोन किंवा त्यापेक्षा जास्त बिया असणारे अनेक फळ आहेत. मग त्याच्यामध्ये चिकू आहे, डाळिंब आहे, पेरू आहे आणि हे सुद्धा आहे, सीताफळ पण आहे. पपईमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये बिया असतात. रामफळ आहे की नाही, पेरू आहे. असे वेगवेगळे फळ आहेत. फळांबद्दल माहिती आपल्याला असायला हवी आणि आपण वेगवेगळी फळं नियमितपणे खायला हवी. आता बघा बरं, बाजारामध्ये वेगवेगळी फळं आहेत. सध्या शेतामध्ये आले. कोणकोणती फळं आहेत रे सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये? पपई आहे, आणखी पेरू आहे, बोर पण आलेली आहेत, आणखी चिकू आहेत बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणात. अननस पण सध्या येताना दिसते. अननस पण बाजारामध्ये आहे. तर ही फळं आपण नियमितपणे खायला हवीत. फळांमधून खूप जास्त प्रमाणात वेगवेगळी जीवनसत्व आपल्या शरीराला भेटतात आणि आपल्याला ही उपयुक्त असतात. आज आपण ह्या पपयाची पार्टी करणार आहोत. तिला आपण चाकू धुवून घेतलेला आहे. या पपया सुद्धा आपण धुवूनच आणलेल्या आहेत. पहा, आता पपई चिरताना काळजी घ्यायची की आपल्याला चाकू लागणार नाही. मी त्याचा बुडका अगोदर कापून घेतोय. ही पपई ही सीडलेस व्हरायटी आहे. म्हणजे हिच्यामध्ये आपण आता चिरली पहा, एक सुद्धा बी हिच्यामध्ये नाहीये. म्हणजे नवनवीन संशोधन कृषी क्षेत्रामध्ये होत आहे. त्याच्यामध्ये बघा, पूर्वी द्राक्षामध्ये सुद्धा बिया राहायच्या, द्राक्षाला सुद्धा. पण आता द्राक्षांची सीडलेस व्हरायटी, म्हणजे सीडलेस म्हणजे बिया नसलेल्या जाती, प्रजाती. तसे ही सुद्धा बी नसलेली एक प्रजात आहे. हिच्यामध्ये एक सुद्धा बी निघलेली नाहीये. पहा, दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? ओके, ही सीडलेस व्हरायटी आहे. बघूयात आपण आता ही कशी लागते खायला. आता मुलं पपई पार्टीसाठी तयार झाले. आता सर्वजण मिळून पपई खाणार आहेत. तुम्ही सुद्धा यायचंय बरं का? चला, आता आपण मस्तपैकी पपईवर ताव मारूयात. 1 2 3 सुरू. घ्या, मस्तपैकी घ्या आणि पपई खा. छान छान खा. घ्या. कोणाला राहिले? अंदर तुला जर अभिषेक. हा, घेतली? भेटली सगळ्यांना? मी पण खातोय. हा, कसं काय पपई? गोड आहे का? वा वा वा. ऑडिओ किती खाते बघ ना. खाली पण सांगितले चड्डीवर. गोड आहे ना पपई? वा वा वा, एकदम गोड. कोणतं जीवनसत्व भेटतं आपल्याला पपईतून? नाकाने खातो देऊ नका. भारी ते कर द्या बरं. भारी.